आईच्या म्हणी, शब्द, वाक्प्रचार, म्हणी हे सारे भाषेचे सौंदर्य अलंकार आहेत. एखादी भाषा समृद्ध आहे असे आपण केव्हा म्हणतो तर तिच्यात विपुल शब्दांचा वापर, मुबलक वाक्प्रचार आणि अगणित म्हणी असतील तरच ना. आतापर्यंत मराठी भाषा अभिजात आहे असे आपण आपले आग्रही म्हणणे मांडत होतो आणि आता तर ते राजमान्य होऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळालेला आहे. या भाषेची जपणूक अनेक पिढ्यांनी केली आहे. ते लिखित स्वरूपात असेल, अगर बोली भाषेतून असेल, साक्षर, निरक्षर, सज्ञानी, अज्ञानी अशा साऱ्या जुन्या जाणत्या मंडळींनी ही परंपरा जोपासली आहे, टिकवली आहे. म्हणींचा वापर हा तर या भाषिक समृद्धीचा परमोच्च बिंदू आहे. म्हणींचा वापर करत वैभवशाली वारसा निर्माण करण्याचे काम या मंडळींनी केले आहे. भावभावनांचा आविष्कार, रूढी, परंपरा, लोकजीवन, त्या भागातील संस्कृती, मूल्ये, जगण्यातला विरोधाभास, जीवनाचे तत्वज्ञान, प्रकृती आणि विकृती या साऱ्याच प्रतिबिंब म्हणींच्या वापरातून ध्वनित होतं. म्हणींमध्ये विनासायात जुळलेला यमक भाषेच्या नजाकतीत अजून भर घालतो आणि थोड्याशा शब्दात किती मोठा आशय दडलेला आहे याचे प्रत्यंतर त्याच्या औचित्यपूर्ण वापराने प्रत्ययास येते. म्हणी हे त्याचे यथार्थ उदाहरण आहे. एखादी गोष्ट 5-10 मिनिटे समजावून सांगून सुद्धा नीटसा अर्थबोध होत नाही, पण एखादी चपखल म्हण वापरली की अर्थ हृदयातील अंतर्हृदयाला भिडतो. संभाषण, भाषण, संवाद यांचा उत्कट परिणाम साधण्याचे म्हणी एक प्रभावी अस्त्र आहे आणि आपली मराठी भाषा ही अशा म्हणींच्या आभूषणांनी नखशिकांत नटली आहे. जुनी मंडळी म्हणींचा वापर मुक्तपणे करायची. ती भाषा ठसकेबाज तर असायचीच, शिवाय परखडही असायची. आजही गावागावात याचे प्रत्यंतर थोड्याफार प्रमाणात का होईना येते. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे मी लहानाची मोठी झाले. माझे वडील माझ्या लहानपणीच आजाराचे निमित्त होऊन गेले होते. कुटुंबाची सगळी जबाबदारी आईवर होती. जिरायत शेती पावसाच्या भरवशावर. पाऊस पडला तर पीक, नाही तर मजुरीशिवाय पर्याय नव्हता. खडतर परिस्थितीने तिला चौकस आणि सहनशील बनवले होते, पण तरीही आईची स्वतःची अशी एक विचारसरणी होती आणि बोलायलाही ती परखड होती. ती साक्षर नव्हती, पण ती ज्ञानी होती. अचूक आणि औचित्यपूर्ण म्हणींचा वापर हा जणू काही तिचा स्थायी भाव होता. ती म्हणायची, माणसाने चुका करू नयेत. जर चुका केल्या तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. हे कळून सुद्धा काही लोक समाजात वावरताना, काम करताना, बोलताना काळजी घेत नाहीत. मग काय होते? तिची म्हण, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडेल. जाणून बुजून चूक करणाऱ्याला परिणाम स्वतःच भोगावे लागतात. लग्नबंधनातून अनेक नाती जोडली जातात आणि या नव्या नात्यांचं कौतुक सुरुवातीला खूप होत असतं. एकदा का नातं जुनं झालं की मग आदरातिथ्यात थोडासा फरक पडत जातो. परत नवीन सोयरे संबंध जोडला गेला की नव्या सोयऱ्यांचं भरभरून कौतुक, भरपूर आदरातिथ्य केलं जातं. असं कुणाच्या घरात दिसलं की आईची म्हण लगेच बाहेर यायची, नव्याच्या नव्या घड्या, जुन्याच्या विटल्या वाड्या. काही लोकांना आपली लायकी नसतानाही इतरांनी मान द्यावा, मोठं म्हणावं अशी अपेक्षा असते. पण ही अपेक्षा अवाजवी असते. आईला खटकलं की ती लगेच म्हणायची, घरात नाही दाना आणि बाजीराव म्हणा. शेजारच्या काकूची सून फारच तोंडाळ, कधी काय बोलेल याचा नेम नसायचा. एकदा काकू आईकडे तिची तक्रार करत आली. आईने तिचं ऐकून घेतलं. बाई, असं समज, पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणजे जशी माणसं असतील तशी गुणदोषासकट स्वीकारावी. एकदा आमच्या शाळेत माझं आणि माझ्या मैत्रिणीचं भांडण झालं. तिने मला ढकलून दिलं आणि माझ्या गुडघ्याला लागले. मी रडत घरी आले आणि तिने कसं मला ढकललं, माझ्याशी कशी भांडली हे मी आईला रंगवून सांगितलं. आईचं सुरू झालं,
एका हातानं टाळी वाजत नाही. तू पण काहीतरी केलंच असेल म्हणून तिने तुला ढकललं असेल. काय केलं खरं सांग. भांडण झाल्यावर मी तिचं पुस्तक फेकलं म्हणून तिने मला ढकलून दिलं. ही खरी गोष्ट होती आणि आईचं अगदी बरोबर होतं. मी माझी चूक न सांगता फक्त तिचीच तक्रार करत होते. समाजात आपण बरेच वेळा पाहतो, जे जरा आर्थिकदृष्ट्या संपन्न असतात त्यांचा दबदबा असतो. जो गरीब असतो त्याची चूक नसतानाही त्याला गप्प बसावे लागते किंवा काही वेळा नाहक शिक्षाही भोगावी लागते. असं काही घडलं की आईची म्हण तयार, धटाई खाई मिठाई आणि गरीब खाई गचांडी. दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या किंवा दुसऱ्याच्या आधाराने जगणाऱ्याचा काही उपयोग नसतो. आईच्या मामाचा मुलगा काहीच काम करायचा नाही, शेतात मदत नाही, घरात काही बघत नव्हता. मामा सारखा आईला म्हणायचा, बाई तू ह्याला काहीतरी समजून सांग. एक दिवस तो आमच्या घरी आला. आईने त्याला जेवायला दिले. जेवून झाल्यावर त्याला बरं समजावून सांगितलं आणि शेवटी म्हणाली, हे बघ बाबा, परहाती जीणं आणि पुस्तकी विद्या, म्हणजे जसं नुसतं पुस्तकातील ज्ञान वाचून माणूस ज्ञानी होत नाही, त्यासाठी अनुभव लागतो, तसं दुसऱ्यावर अवलंबून राहून जीवन जगण्यात अर्थ नसतो. त्यासाठी स्वतः काम करायला हवं, काहीतरी कमवायला हवं, अनुभव घ्यायला हवं, मग खरं जगणं होतं. मग तो म्हणाला, मी करतो काहीतरी, शेतात जातो, बाबाला मदत करतो, नाहीतर मजुरीवर जातो, नाहीतर कुठे शिपायाची नोकरी बघतो. त्यावर आई लगेच फटकारली, हे बघ नुसतं बोलू नको, नाहीतर बोलेल तो करील काय आणि गरजेल तो पडेल काय, करून दाखव आणि मग बोल. याचा अर्थ असा की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. गावाकडं पितृपंधरवड्यात प्रत्येक घरी तिथीनुसार पितृजेवण असते आणि गावातील प्रत्येक घरी याचे निमंत्रण असायचे. असेच एकदा पित्राचे जेवायला आम्ही आमच्या शेजारच्या घरी गेलो होतो. तेथे मुलं माणसं सगळेच होते. पहिली पंगत उठल्यावर मुलांची पंगत होती. आमच्या दुसऱ्या शेजाऱ्याचा मुलगा सतीशने सुरुवातीला घाई खिरीची वाटी प्यायला सुरुवात केली आणि जो ठसका लागला तो थांबता थांबेना. कोणी पाठीत मारते, कोणी वर तोंड करायला सांगते, कोणी पाणी प्यायला देते. शेवटी ठसका एकदाचा थांबला. मग आई त्याला म्हणाली, सत्या अरे सावकाश जेवावं, घाई करू नये, तू आपलं केलं, कधी नाही मिळलं आणि गटकन गिळलं, कधी मिळत नसल्यासारखं काय जेवतोस. पण सतीचं खरं काही चुकलं नव्हतं. अशी खीर आणि असे सारे पदार्थ अशा पितृपंधरवड्यातच मिळायचे. कुणाची एवढी ऐपत नव्हती की दररोज एवढे पदार्थ करण्याची, आणि खीर तर नाहीच नाही. बरं एवढं झाल्यावर गप्प बसेल तर ती आई कसली. पुढे ती आणखी म्हणाली, बरं झालं ठसक्यावर निभावलं, आता तो परत अशी घाई करणार नाही जेवताना. शेवटी काय, चावल्याशिवाय गिळत नाही आणि अनुभव आल्याशिवाय कळत नाही. ती नेहमी म्हणायची, माणसाने आपले विचार चांगले ठेवावेत, भावना शुद्ध ठेवाव्यात. जसे आपले विचार जशा आपल्या भावना, तसेच फळ देव आपल्याला देतो. वासना तशी फळं देव देतो बळ, जसं कर्म तसं फळ. जुन्या माणसांचे विचार किती प्रगल्भ होते हे या म्हणीतून प्रत्ययास येतं. सासरी गेलेल्या माहेरवाशिणी गावात आल्या की त्यांना माहेरी आराम द्यायचा, ही जनरीत त्यावेळी प्रचलित होती. त्यासाठी सुनांना सासरी घरात शेतात काम करावे लागायचे. एकत्र कुटुंब पद्धती असल्याने आलं गेलं पाहुणं रावळं या सगळ्यांचे सासूरवासनीला करावं लागायचं. त्यामुळे माहेरी यायची संधी मिळाली की सासूरवासनीला आनंद व्हायचा आणि माहेरी आली तिला 4-2 दिवस आराम मिळायचा. पण काही झालं तरी ती माहेरी पाहुणीच असायची आणि तिचं आदरातिथ्य सगळे करायचे. मग माहेरी असलेल्या सुनेला ते करणं क्रमप्राप्त असायचं. म्हणून माहेरी आलेल्या नंदेला त्या भाऊजेने काम सांगायचे नसते. तर एकदा शेजारच्या काकूंकडे त्यांची मुलगी माहेरपणाला आली होती आणि सून दुसऱ्या कामात गुंतल्यामुळे माहेरवाशीन भाकरी करायला बसली होती. तेवढ्यात आई तिथे गेली आणि तिने काकूच्या मुलीला भाकरी करताना बघितलं. आईने लगेच काकूच्या सुनेला बोलावलं आणि सुनावले, काय ग हे नंदा, ती माहेरी आली ना, मग तू तिला भाकरी करायला बसवलेस, हे काय पाहुणीबाई तर्कान चुलीकसारखा. जीवनात ज्या घटना घडायच्या असतात त्या घडतातच. त्याच्यावर जास्त विचार न करता पुढे जायचे असते. ती म्हणायची, जे घडायचे ते घडणारच आहे, होणार घडी आणि कधी नाही सोडी. गावात जुन्या कपड्यावर भांडी देणारी नेहमी यायची. मग जुन्या साड्या, जुने कपडे
पण फाटके नसलेले असे बायका साठवून ठेवायच्या. ती आली की मग घासाघीस करून आहे त्या कपड्यांवर एखादी हिंडालियमची कढई, जर्मनचं पातेलं, एखादा तांब्या असा ऐवज बायका तिच्याकडून प्राप्त करून घ्यायच्या. एकदा ती बरेच दिवस आली नाही. मग एकदाची ती आली. बायका विचारू लागल्या, कुठे होतीस इतके दिवस, का नाही आली? तिने सांगितले की ती बऱ्याच गावात फिरत असती, कधी मुक्काम ह्या गावात तर कधी त्या गावात. आई त्यावर विचारणाऱ्या बायकांना म्हणाली, अगं तिला काय विचारता, तिचं म्हणजे असं आहे ना, घर ना दारण देवळी विराड. काय करेल बिचारी, जिकडं जास्त कमाई त्याच गावात जाईल ना, जिकडं भरल दरा तोच गाव बरा. एकदा पाऊस खूप झाला, घोड नदीला खूप मोठा पूर आला आणि त्या पुरात सदाबाबाचं घर वाहून गेलं. तो आणि त्याची बायको शेतात गेली होती म्हणून वाचले. गावकऱ्यांनी त्याला आसरा दिला, पण कोण किती दिवस असा देणार? आईला त्या कुटुंबाची काळजी वाटत होती. संध्याकाळी ओट्यावर बायका बसल्या आणि सदाबाबाचा विषय निघाला. आई म्हणाली, सदाबाबाचं असं झालंय, धरायला ढाळी नाही आणि बसायला फांदी नाही, कधी घर होईल बिचाऱ्याचं कोण जाणे. गावात सगळ्यांचीच परिस्थिती बेताची. 4-2 लोक सोडले तर सगळ्यांची जेमतेम हातातोंडाची गाठ पडायची. शिल्लक काही नाही. एखाद्या गरीबा घरी अचानक मोठी अडचण उद्भवली तर संकटच, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडायचं. त्या परिस्थितीत आईची म्हण तयार, घरात नाही परात आणि दारी आली वरात. बेताच्या परिस्थितीमुळे सगळ्याच गोष्टी तेव्हा खायला मिळायच्या नाही. तळण गोडाधोडाचं फक्त सणासुदीलाच. पचवायची ताकद असली तरी अशा चमचमीत शाही गोष्टी मिळणं मुश्किलच. पण जरा परिस्थिती सुधारली, आवक वाढली की मग खाण्याची चंगळ सुरू होते. पण वय वाढतं तसं आरोग्य चांगलं राहतच असं नाही. खाण्यापिण्यावर निर्बंध येतात. सुमन काकूचं असंच झालं. परिस्थिती बेताची असताना उरलं सुरलं शिळं पाकं खाऊन दिवस काढले, पण आता एक दुखणं वर निघू लागलं आणि घरात उपलब्ध असूनही तिला खाता येत नव्हतं. एकदा ती आजारी असताना आई आणि मी तिला भेटायला गेलो आणि विचारपूस झाली. आई बोलता बोलता म्हणाली, सुमन, जेव्हा मिळत नसतं तेव्हा जे असेल ते पचतं, पण आता घर भरलं आणि तोंड भरलं त्यावर खरं आहे ग बाई. अशा अर्थाने सुमन काकूंनी मान हलवली. आईच्या म्हणींचा खजिना कधी संपलाच नाही. वारंवार तिच्या तोंडून ऐकलेल्या म्हणी मला अगदी पाठ होऊन गेल्या आहेत. म्हणींच्या माध्यमातून ती जीवनावर अचूक भाष्य करायची. कधी कधी त्या ऐकणाऱ्याला खूप कठोर वाटायच्या, पण सत्य बोचरा असतंच. अशा कितीतरी म्हणी महाराष्ट्राच्या विविध बोलीभाषात आहेत. कालोघात या म्हणी लोप पावण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण हे आपलं भाषिक वैभव आहे. त्यामुळेच आईच्या स्मृतींना उजाळा आणि या म्हणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नेण्याचा हा अल्पसा प्रयत्न.